आणि या हितशत्रूंमुळेच बऱ्याच गोष्टी संपुष्टात येतात. मला चक्कर आल्या. हो 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 हो, छावाच बघायला चाललो आहे. आज वेळ मिळाला सो विथ फॅमिली आम्ही चाललो आहे बऱ्याच वर्षांनी छावा ही फिल्म बघायला. तर सगळ्यांचं वेलकम आपल्या या नव्या कोळ्या व्लॉगमध्ये. तर बघूया छावा कसा वाटतोय, रिॲक्शन कशी येते, काय वाटतं. बऱ्याच वर्षांनी आम्ही आज सहकुटुंब सहपरिवार मूवी बघायला चाललो आहे थिएटरला. लास्ट मूवी आम्ही दुनियादारी पाहिला होता, त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता म्हणजे विथ फॅमिली आधीमध्ये आम्ही बघितलं पण असं सहकुटुंब नाही बघितलं. सो आज आम्ही चाललो आहे छावा मूवी बघायला. तर लेट्स गो. आणि हाच तो रस्ता जिथं आमच्या बहिणींनी पराक्रम केला होता. सांग कसे कसे पडले सांग. हां आडवा तो बुलेटवाला जात होता. मोठ्यान बुलेटवाला असा आडवा जात होता. हां मी स्कूटी आला आहे ना हां ती येत होती. तर असं मागच्या ही सांगाय गेली इथं बरोबर ते गाडी त्याची गाडी. हां मला बघत बघत पुढे येत होता. बरं माझ्या इकडनं पण गाडी एक जात होती म्हणजे अशी मधनं त्या दोघांच्या मधनं अशी गाडी जात होती तरी पण मी पुढे येत होते. मग काय झालं पुढं? कुठं पडलीस कुठं सांग बरोबर. तेच किती स्कूटी आता आहे बघ हां तिथंच की तिथंपर्यंत घासत आलतो. वा दाखव चेहरा जरा दाखव तुझा कसा झालाय काय झालंय पाय असे. आणि गाडी ही ऐसा इसका कार्यक्रम हुआ है, ऐसा फुटेज कार्यक्रम. त्यामुळे गाडी जपून वापरा, जपून गाडी चालवा. हाच एक सोशल मेसेज देतो तुम्हाला. आणि पोलीस मामाने आम्हाला तेव्हा मदत केली होती. अरे लाईट काय घालवत आहे भाई, इथं ब्लॉक करायला लागलोय मी. 10 रुपये दिलेत पार्किंगला. मी आलेलं आहे आपल्याला, याच्यावर नाव आहे बघा मयुरेश. वा भीती वाटली बाबा तिथं मला. कसं ते पळा लागलं आपोआप. चला असले पायरे नाही. चढाय नाही. लास्ट टाइम कधी आलतो एकत्र? दुनियादारीला पार्वतीला आलो होतो. दुनियादारीनंतर पहिल्यांदा थिएटर शो पाहतोय आपण. लॉंग टाइम. बॅकग्राऊंड देतो थांब. कॉपीराइट येतो ना बॅकग्राऊंड. गरम पत्ती बन जाओगी ना. एवढं का म्हणजे अजून चालू करायचं पप्पांनी तोंडच बंद केले. जश्न मनाओ. आवाज आहे ना तुला? तिला यायला कमी करायला हवे. आप्पा AC बंद आहेत. नागरिक बंद. मला चक्कर आल्या. आले सुट्टी आले वाटतं. नको राहू दे सर. काय आहे, शेंगदाणे घ्यायला आम्ही सुट्टे पैसे गोळा करावे. ठीक आहे तुम्हाला आले आता मला द्या. 3 द्या. वो तो मेरे पास भी है. पॅकिंगचंच तुम्ही पैसे घेतले. काय म्हणतेस? कसलं शेंगदाणे हे बघा ते तेवढं पॅकिंगच केले. माप गाडी संघटना.
कसा वाटला सांग तुला पिक्चर? कोणी पण सांग, दोघाच नाही. चित्रपट दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून मांडलेला पिक्चर होता, छान होता. अभिनय खूप सुंदर. यावर्षीचा बेस्ट ॲक्टर म्हणून अवॉर्ड मिळाला काय हरकत नाही. तुला काय वाटलं? एकूण म्हणजे संभाजीराजे कसे असतील हे साधारण म्हणजे त्याच्या अभिनयातून एक जाणवं. प्रतिकार करण्याची जी काय ती जी क्षमता दाखवली तो छान. बस एवढंच. आवडला आपल्याला. आता तो इतिहास आहे तरी तो तेवढ्या तीव्रतेनं नाही दाखवला शेवट ह्याच्याहीपेक्षा भयानक. आपण बघू नाही शकतो इतका भयानक. हेच बघू शकलो नाही आपण आणि भयानक दाखवला स्वतः काय बघणार काय माहिती काय. मित्रांनो, छावा पाहिला. जे पाहिलं ना, इतकं भव्य दिव्य, म्हणजे एखादा ऐतिहासिक चित्रपट कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे छावा आहे. कारण आपण जे वाचलं आहे पुस्तकांमध्ये संभाजीराजांबद्दल इतकी भव्यता किंवा इतकं विशाल त्यांचं जी बुद्धिमत्ता होती किंवा त्यांचा जो एक दरारा होता म्हणून आपण ते ॲज इट इज दाखवायचा प्रयत्न केला. आणि माझ्या मते 100% त्या गोष्टीसाठी छावाच्या टीमने ते केलं आहे, ते सक्सेस केलं आहे. आणि इतकी बाप काम केलं यार, विकी कौशल आणि अक्षय खन्ना, म्हणजे वॉट जुगलबंदी. असं इतकं भारी काम होतं सगळ्यांचंच. आपला सारंग पण आहे. इतकं भारी वाटलं सगळ्यांना बघून. आणि छावा फॅमिलीसोबत होतो आम्ही, तुम्ही रिॲक्शन बघितलीच. पण जो एंड आहे आणि लोक एका क्षणाला एका मोमेंटमध्ये अडकतात, भगवती नाही आणि जे काही यातना होतात ते सगळं बघून. आणि वाईट याचं वाटतं की जर संभाजीराजे छत्रपती आपले जिवंत असते त्या काळी तर पूर्ण आपल्या देशाचं चित्र वेगळं असतं. हे नेहमी असंच होत आलं असं वाटतं की एखादं चांगलं कार्य घडत असताना आपलेच लोक आपल्यावरती परततात, हितशत्रू. आणि या हितशत्रूंमुळेच बऱ्याच गोष्टी संपुष्टात येतात. पण आता आणि हे तेव्हा घडत होतं, आजही घडतंय. लोकांनी म्हणजे आपल्यातल्याच लोकांची ही कान्होजी गणोजीसारखी वृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. कारण हे लोक स्वतःच्या अगदी काही क्षणाच्या स्वार्थासाठी पूर्ण एक मोठी सत्ता म्हणा किंवा मोठं काहीतरी चांगली गोष्ट मिस करतात, स्वतःचंही नुकसान करतात आणि बऱ्याच गोष्टींचं नुकसान होतं. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हेच आपले छत्रपती संभाजी महाराज. असो, मी पुढचं काही दाखवलं नाही कारण मला असं वाटलं की काहीच प्रतिक्रिया द्यायला नको. इतकं छान काहीतरी पाहिलं ना पडद्यावरती, खरंच खूप छान वाटलं. आणि मस्ट वॉच, सगळ्यांनी बघा. मध्ये आपल्या मराठीतही छावा येऊन गेला, तोही बघा. मला तो बघता आला नाही पण हा मी वेळ काढून बघितला आहे, तोही बघा. सगळेच पिक्चर बघून काढा. हे आपले राजांची पिक्चर खूप खूप आहे, खूप दाखवण्यासारखं. आणि हा जो पिक्चर ज्या इंटेन्सिटीनं, ज्या भव्यतेनं दाखवला आहे ना, कमाल. मला स्पेसिफिक आवडलेला सीन होता राज्याभिषेकचं पूर्ण क्राफ्ट. आणि लास्टवाला जेव्हा संभाजीराजेंना संगमेश्वरती न्यायला जी फौज येते, जर आपल्या लोकांनी हा घात केला नसता तर काय असतं.